नमस्कार मुलांनो, बघा आपण कार्यप्रेरणा हा चॅप्टर बघतोय. यामध्ये आपला शेवटचा पॉईंट चालू आहे 4.6. कार्यप्रेरणा हा चौथा चॅप्टर आहे तुमचा. यामध्ये उपयोग काय होतो, कामाच्या ठिकाणी प्रेरणा सिद्धांताचा उपयोग काय होतो हे आज आपण बघणार आहोत. यामध्ये बघा कार्यप्रेरणा म्हणजे काय आपण बघितलं, त्याचे वेगवेगळे सिद्धांत बघितले, घटक बघितले. त्यानंतर त्याचा उपयोग काय होतो. कार्यक्रम व्यवस्थापकाने नेहमी अनाथ ठेवले पाहिजेत. कामापासून असलेल्या गरजा आणि इच्छांमध्ये वैयक्तिक भिन्नता आढळते. ध्येय न्यासीकरण सिद्धांत असे सांगतो, कर्मचाऱ्यांनी ध्येयाशी वचनबद्ध असले पाहिजेत. आणि गरज सिद्धांत असे प्रतिपादन करतो की व्यक्तीच्या गरजा भिन्न भिन्न असतात व त्या गरजांची कामाच्या ठिकाणी पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जातो. आंतरिक समाधान देण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आंतरिक समाधानाची संधी अधिक वाढविली पाहिजे. या संदर्भात बहुतेक सिद्धांत असे सूचित करतात की आंतरिक समाधानात वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे कामातील गुंतवणुकीचे प्रमाणही वाढते. त्यानंतर कार्य बघा वातावरणाचे स्वरूप विचारात घेतले पाहिजेत. इत्यादी बाबी विचारात घेऊन कर्मचाऱ्यांच्या निवर्तनात सुधारणा घडवून आणण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यक्रम राबविले जातात. वेतन प्रलोभन योजना. पहिला आहे वेतन प्रलोभन योजना. या कार्यक्रमानुसार आर्थिक पारितोषिकाच्या मोबदल्यात कर्मचारी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ रोख रक्कम देणे, मौल्यवान वस्तू देणे, अधिकार प्रदान करणे इत्यादी प्रलोभन योजना राबविल्या जातात. कामाचा आराखडा तयार करणे. कार्यामध्ये आंतरिक प्रेरणा वाढविण्यासाठी त्यांच्या पूर्तता समाधानात वाढ करण्यासाठी आराखडा योजनेचा अवलंब केला जातो. त्यामध्ये कामाचे आंतरिक मूल्य वाढवण्याकडे कल असतो. वर्तन परिवर्तन. संघटना अंतर्गत काम करणाऱ्या कामगारांच्या कामात सुधारणा घडवून आणण्याच्या हेतूने वर्तन परिवर्तन कार्यक्रमांची आखणी आणि अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर झालेली दिसते. बहुतेक कार्यक्रमांमध्ये कर्मचाऱ्यांचे आंतरवैयक्तिक कौशल्य वाढविण्याच्या योजनांचा समावेश होतो. विशेषतः आंतरवैयक्तिक कौशल्यात वाढ करण्याच्या हेतूने विविध योजना दिल्या जातात. बघा कामाच्या ठिकाणी प्रेरणा सिद्धांताचा कसा उपयोग होतो आपण बघतोय. यामध्ये जर त्या व्यक्तीमध्ये प्रेरणा जर असेल तर त्याचा उपयोग नक्कीच तिथे कामाच्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे जे काम असेल ते योग्य पद्धतीने होईल. कार्य समाधान व उत्पादकता. बघा कार्य समाधानविषयक संशोधने औद्योगिक संघटनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असतात. जर त्या व्यक्तीला समाधान असेल त्या कामाविषयी तर उत्पादकताही तिथे वाढू शकते. किंवा त्या व्यक्तीमध्ये प्रेरणा जर असेल तर त्याचा परिणाम उत्पादकतेवर होतो. बघा आणि उत्पादकता जर वाढली तर त्याचा फायदा त्या कंपनीला तिथे होत असतो. त्यानंतर पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण नुकसान भरपाई. प्रेरणा सिद्धांताचा वापर किंवा उपयोग. बघा उत्पादनात वाढ होण्याविषयी माहिती. स्वसामर्थ्याचे ज्ञान होते. मूलभूत गरजांचे ज्ञान. कार्यसमाधानाची माहिती. कर्मचारी वर्गात सुधारणा घडवून आणण्यासाठी हेनरी मॅक्लिलँड यांनी ध्येयप्राप्तीचा सिद्धांत मांडला. बघा आपण ध्येयप्राप्ती सिद्धांत बघितला मॅक्लिलँडचा मांडलेला असून कामगार वर्गाला कार्यसमाधान मिळण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे याविषयी विश्लेषण केलेले आहे. औद्योगिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कामगाराला त्याला देण्यात आलेल्या कार्यासंबंधी किती समाधान मिळत आहे याविषयी ज्ञान या उपपत्तीतून मिळते. थोडक्यात कार्यसमाधानाविषयी माहिती मिळवण्यास प्रेरणविषयक उपपत्ती उपयुक्त आहे. त्यानंतर स्वसामर्थ्याचे ज्ञान. कर्मचारी वर्गात स्वसामर्थ्य किती आहे याविषयीचे ज्ञान मिळविण्याच्या उद्देशाने लॉलर व पॉटर यांनी कार्यप्रेरणविषयक स्वसामर्थ्य सिद्धांत मांडलेला असून कर्मचारी वर्गाच्या कार्यक्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी त्यांच्या वर्तनात सुधारणा घडवून आणण्यासाठी व्यवस्थापक वर्गाकडून कोणकोणते उपाय योजण्यात यावेत याविषयी चर्चा करण्यात आलेली आहे. एखादा कर्मचारी त्याला दिलेल्या कामाच्या बाबतीत उदासीन असेल तर त्यामागचे कारण कोणते आहे याचे ज्ञान मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वर्तनात सुधारणा घडवून आणण्यासाठी व्यवस्थापनाकडून कोणकोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे याविषयी माहिती मिळविण्यासाठी अभिप्रेरणांच्या उपपत्ती महत्त्वाच्या आहेत. उत्पादकतेत वाढ होण्याविषयी माहिती. कोणत्याही औद्योगिक संस्थेचा विकास हा त्या संस्थेत कार्य करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर अवलंबून असतो. औद्योगिक संस्थेतील एखादा कर्मचारी त्याला दिलेले काम करण्यात उदासीनता दाखवित असेल तर त्यामागची नेमकी कारणे कोणती आहेत याचा शोध घेणे
कर्मचाऱ्यांच्या वर्तनात सुधारणा घडवून आणण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याच्या दिलेल्या कार्यासंबंधी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा. या दृष्टिकोनातून श आणि यश सिद्धांताची निर्मिती किंवा सिद्धांताची मांडणी करण्यात आलेली असून उत्पादकतेत वाढ घडवून आणण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी माहिती मिळवण्यासाठी अभिप्रेरण विषयक मांडलेले सिद्धांत हे उपयुक्त ठरतात. बघा, कार्यप्रेरणेचा कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तिथे उपयोग होतो. हा पॉईंट आपण बघितला. बघा, हा चॅप्टर आपला संपलेला आहे. बघा, शेवटचा उपयोजन 5 मार्क्ससाठी टिपाद्यासाठी म्हणून विचारला जाईल. त्याचा उपयोग कुठे कुठे होतो कामाच्या ठिकाणच्या प्रेरणेचा. बघा, तुम्हाला हा जो टॉपिक आहे किंवा पहिले जे 2 टॉपिक आहे याच्यावर प्रश्न टाकलेले आहे गुगल क्लासरूमला, ते तुम्ही सोडवायचे आणि मला पाठवायचे. सर्वांनी सोडवायचे. कारण का की तुम्हाला त्याच्यावर तुमची ऑनलाईन किंवा तुमचा ऑनलाईन पेपर होणार आहे आणि त्यामुळे ते महत्त्वाचे आहे आणि त्याच्यातूनच प्रश्न विचारले जाणार आहे. त्यामुळे याचा अभ्यास करा आणि आधी हे सोडवा.